आज मी तुमच्याबरोबर ना टिफिनसाठीची एकदम मस्त झटपट होणारी अशी बटाट्याची भाजीची रेसिपी शेअर करते. 5-10 मिनिटात होऊ शकते. इतकी सोपी, साधी, कमीत कमी साहित्यातली पण इतकी टेस्टी अशी ही बटाट्याची भाजी होते ना, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अजिबात स्किप करू नका. लहान मुलांना असेल नाहीतर मोठ्यांना असेल सगळ्यांना आवडेल अशा पद्धतीने ही मी बटाट्याची भाजी दाखवलेली आहे. साधी, सिंपल पण खायला खूप टेस्टी. कशी झाली ती अशी टेस्टी ते मग बघूया आता कशी बनवायची ती. या भाजीसाठी ना थोडंसं तेल जास्त घ्यायचं आहे. त्याच्यामुळे इथे मी 6-7 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये 1/4 टीस्पून जिरं, 1/4 टीस्पून मोहरी टाकून घ्यायची आणि थोडं हिंग टाकून घ्यायचं की जेणेकरून आपलं फोडणी आहे ना ती एकदम छानपैकी तडतडायला पाहिजे. फोडणी चांगली तडतडली, गरम झाली चांगली की मग त्याच्यामध्ये आपण टाकायचे आहेत 7 ते 8 कढीपत्त्याची पानं. आता त्याच्यामध्ये ना मी लसूण आणि मिरची ह्याचं आहे ना चांगली ठेचून अशी टाकलेली आहे. म्हणजे अशी जाडसर वाटलीत तरी चालेल. 4 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 10 ते 12 चांगल्या लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. लसूण पाक जरा आपण जास्त प्रमाणामध्ये घेतलेली आहे. तेलावरती छानपैकी परतवायचं, कढीपत्ता टाकायचा आणि इथे मी आता 2 मोठे कांदे उभे बारीक चिरून घेतलेले आहेत. ते आपण त्याच्यामध्ये टाकायचे. कांदा उभा टाकलात ना तर भाजीचं टेक्स्चर खूप छान येतं. त्याच्यामुळे आपण इथे कांदा उभा चिरलेला आहे. तुम्हाला जर बारीक एकदम सगळा चिरायचा असेल तसाच चिरलात तरीसुद्धा चालेल. पण उभ्याने जे टेक्स्चर येतं ना भाजीचं ते खूप सुंदर येतं. तेलावरती आहे ना कांदा छानपैकी परतवायचा की जेणेकरून कांदा आपल्याला असं मऊ नाही करायचं, असं क्रिस्पी लागला पाहिजे त्या भाजीमध्ये. अशा पद्धतीने एवढाच आपल्याला तो शिजवायचा आहे आणि परतवायचा आहे, जास्त परतवायचा नाही आहे. चवीनुसार मीठ टाकून घेऊया आपण भाजीमध्ये, म्हणजे कांदा जरा लवकर छानपैकी शिजेल. परत आता आपण सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. खूप सुंदर रेसिपी आहे, त्याच्यामुळे ना नक्की ट्राय करा आणि अशा पद्धतीने बनवल्यानंतर मला नक्की कमेंट्स करून सांगा. आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे हळद. हळद इथे आपण 1 चमचा हळद टाकून घेतलेली आहे. हळद ही आधीच टाकायची आहे. बटाटा टाकल्यानंतर हळद टाकायची नाही, म्हणजे ती सगळीकडे व्यवस्थित लागत नाही. ती कांद्यावरच टाकली ना की अगदी छानपैकी सगळ्या भाजीला व्यवस्थित अशी लागते. हळद टाकल्यानंतरसुद्धा आपण कांदा परत एकदा परतवून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे म्हणून मी सांगितलं कांदा हा असा शेवटपर्यंत असं शिजवून तो बरोबर व्यवस्थित असं होतं. म्हणून तो आधीच आपल्याला पूर्ण मऊ होईपर्यंत शिजवत बसायचं नाही आहे, थोडासा क्रिस्पीच ठेवायचा आहे. आता इथे मी 3 मोठे बटाटे उकळलेले आहेत. त्याची सालं वगैरे काढून आपण बटाटा उकळून ठेवलेला आहे. तो पण आता ह्याच्यामध्ये कशा पद्धतीने मिक्स करायचं तेही दाखवते. त्याआधी आपण यांना जरासा हा आपला सगळा जो मसाला परततो आहे ना त्याच्यामध्ये आपण थोडी कोथिंबीर पण टाकलेली आहे की जेणेकरून अजून छानपैकी फ्लेवर येण्यासाठी. आता सगळं काही व्यवस्थित आपलं मिक्स करून झालेलं आहे. आता इथे मी बटाटा घेतले. बटाटे असे मी मोठेच्या मोठेच टाकलेले आहेत. आता ह्याचं कारण पण मी तुम्हाला सांगते. जर तुम्ही बटाटा कुस्करून किंवा कापून बारीक असा टाकलात तर तो सगळा मिक्स केल्यानंतर आहे ना एकदम पूर्णपणे भाजी आहे ना अशी एकदम चुरा होऊन जाते, म्हणजे एकदम स्मॅश केल्यासारखी होते. तर तशी आपल्याला नको आहे. जे ती आपल्याला असे जरासे ना तुकडे मोठे असे पाहिजेत भाजीमध्ये. त्याच्यामुळे आपण हे अशा पद्धतीने आपण ही डायरेक्ट बटाटा अख्खाच्या अख्खा टाकून तो अशा पद्धतीने कुस्करून मग ती भाजी मिक्स केली जाते. म्हणजे भाजी आपली छानपैकी परतलीसुद्धा जाते आणि आपला बटाटाही छोटा होऊन जातो. तो आधीच केला आणि जो परतण्याच्या याच्यामध्ये जी आपण भाजी म्हणजे मिक्स करतो त्याच्यामध्ये ना बटाटा आपला अजून चुरला जातो आणि अजून तो स्मॅश होतो आणि भाजी एकदमच अगदी स्मॅश केल्यासारखी होते. तसं आपल्याला नको आहे. त्यासाठी म्हणून आपण हे अशा पद्धतीने हा बटाटा कुस्करलेला आहे. तुम्ही बघू शकता आता भाजी आपण मिक्स करताना आपण अशा पद्धतीने बटाटा बारीक करतो आहे. त्याच्यामुळे आपल्याला अजून वेगळा असा हे नाही, अख्खे मोठे जशा पद्धतीचे आपल्याला भाजीचं टेक्स्चर पाहिजे होतं तशा पद्धतीचे आपले हे बटाटे आपल्याला व्यवस्थित मिक्स करता म्हणजे मिळत आहेत. आता कारण कसं असतं कांदा असतो, तो कांदा आपला पूर्ण मसाला भाजीला लागायला पाहिजे, त्यासाठी म्हणून आपण हे अशा पद्धतीने करतो आहे. जेव्हा नुसती विदाऊट कांद्याची आपण बटाट्याची भाजी करतो त्याच्यामध्ये आपण तो कुस्करून टाकतो आधीच आणि मग मिक्स करतो, कारण का त्याच्यामध्ये जास्त मिक्स करायला लागणार. पण हा कांदा आपल्याला सगळा पूर्णपणे भाजीमध्ये सगळीकडे गेला पाहिजे अशासाठी म्हणून आपण हे अशा पद्धतीने तो मिक्स केलेला आहे. आता छानपैकी सगळीकडनं आपण तो मिक्स करून घ्यायचा आहे. बटाटा शिजलेला सुद्धा मसाला आपण व्यवस्थित शिजवलेला होता, त्यामुळे भाजी शिजायला की आपल्याला जास्त वेळ लागत नाही आणि इतकी पटकन होते ना ही भाजी. त्यामुळे टिफिनसाठी सकाळच्या गडबडीमध्ये जर पटकन करायचं असेल ना तर अशा पद्धतीने ही बटाट्याची भाजी नक्की ट्राय करा.
सगळं काही व्यवस्थित त्यांना परत एकदा आपण मस्त परतवून घेतलेलं आहे आणि परत मी एकदा त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकत आहे। कोथिंबीर बारीक चिरून परत आपण त्याच्यावरती गार्निशिंगच्या ह्याने टाकणार आहोत। पहिली कोथिंबीर आपण मसाल्यामध्ये टाकली होती, ती फ्लेवरसाठी टाकली होती आणि आता ही टाकली ती आपण गार्निशिंगसाठी टाकलेली आहे आणि अशा पद्धतीने झटपट टेस्टी अशी आपली बटाट्याची भाजी ही झालेली आहे। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, आवडत्या व्यक्तींना शेअर करा आणि चॅनलवर नवीन चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा। चला तर भेटूया नवीन रेसिपी नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत ही बटाट्याची भाजी कशी वाटली मला नक्की कमेंट्स करा। थँक्यू।